हा. सर मला सांगा तुमच्याकडे मोबाईलच्या व्यतिरिक्त ऑनलाईन क्लास मुलांना दाखवण्यासाठी टीव्ही प्रोजेक्टर किंवा काय स्मार्ट बोर्ड वगैरे आहे का? मॅडम आमच्याकडे टीव्ही आहेत, मोठमोठे 3 टीव्ही आहेत, त्याच्यावरच आम्ही मुलांना दाखवत होतो. पण प्रॉब्लेम असा आहे तेव्हा असा नेटवर्कचा इश्यू व्हायचा. मग त्यावेळी तुम्ही मोबाईलचं इंटरनेट जोडून दाखवायचा की तुमच्या शाळेत वायफाय वगैरे काय आहे? काही वायफाय वगैरे काहीच नाही, मोबाईलच्या याच्यावरच होतं आमचं. आज पण मोबाईलच्या मोबाईल याच्यावरच आहे. हो अच्छा, मोबाईलचा हॉटस्पॉट जोडायचा. हो हो हो. अच्छा, बरं, ठीक आहे. सर तरी मुलांनी किती व्हिडिओ बघितले असतील आणि किती दिवस बघितले असतील? बोल, तुम्ही एखाद वर्ष 6 महिने बघितले ना? बोला ना, मग तुम्ही सांगा ना मॅडम, मी हा, त्यांनाच बरं, बोलायला लावतो तुमच्याशी. चालेल बोला चालेल. 10वीचे बोला. मुलींना आधी बोलू द्या. हा, 9वी बेटा 10वीच्या मुली आहेत, 9वी 10वीच्या मुली आहेत, मुलं पण आहेत. बोला चालेल चालेल. बोला. गर्ल्स तुम्ही एक एक करून तुमचे नाव सांगा. नाव सांगा ना. रुपाली अनिल देवरे. रुपाली, आणि तुझं काय नाव आहे बेटा? धनश्री रवींद्र कोकणे. रुपाली आणि धनश्री, तुम्ही कितवीचे आहात? 9वी आणि 8वी. 9वी आणि 8वी. अच्छा. तुम्ही रुपाली, तुम्हाला पाहिले आधी कधी पाहिले तुम्हाला? हो. अच्छा, मी कुठला विषय शिकवते? तेवढं नाही आठवत आहे. तेवढं नाही आठवत आहे. बरं, काय हरकत नाही. तुम्ही कुठल्या विषयीचे व्हिडिओज बघितलेले आठवते बेटा? सगळे विषय. सगळे विषय. अच्छा, कुठला विषय जो आहे तो तुला समजला किंवा कुठला विषय नाही समजला? ऑनलाईन शिकवलेलं समजत होतं का? बोला ना बोला. हो, थोडं थोडं समजत होतं. थोडं थोडं समजत होतं. अच्छा. गर्ल्स मला सांगा, तुम्हाला 10वी नंतर काय, कशाचा करिअरचा काय ऑप्शन चूज करायचं, काय बनायचंय तुम्हाला? पोलीस. तुला पोलीस मध्ये जायचंय आणि तुला? पोलीसच. तुला पण पोलीस मध्ये जायचंय. ओके, ठीक आहे. हा, तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. राधिका. परत सांग. राधिका दिलीप चौरे. राधिका. राधिका, तुला काय बनायचंय बेटा? डॉक्टर. डॉक्टर बनायचंय. ओके, आणि तुला? इंजिनियर. इंजिनियर बनायचंय. तुझं काय नाव आहे बेटा? लक्ष्मी विजय पवार. लक्ष्मी. अच्छा, बरं, ठीक आहे. अच्छा, मी हे तिथे बसलेले जे सगळे विद्यार्थी आहेत, आता मी त्यांना एकत्र सांगते, सगळ्यांनीच ऐका. सगळ्यांना माझा आवाज येतोय? हो. ओके, व्हेरी गुड. सर मला सांगा, तुमच्या शाळेमध्ये 11वी 12वी पण आहे का? नाही. 11वी 12वी नाहीये. आणि हे मराठी मीडियम विद्यार्थी आहेत सर? हो, मराठी मीडियम. हो. अच्छा, ओके ओके. अच्छा, गर्ल्स बघा, ज्यांना पण, तुम्हाला माहितीये कोणाकोणाला की ज्यांना इंजिनियर, डॉक्टर, नर्सिंग करायचंय त्यांना 10वी नंतर सायन्स घ्यावं लागतं? सायन्स, आर्ट्स, कॉमर्स हे 3 गोष्टी असतात 10वी नंतर निवडायला 11वी साठी. हे माहितीये तुम्हाला? तर बघा, मग जर ज्यांनी सायन्स घेतील त्यांना सगळेच विषय इंग्लिश मधून असतील. मग आता तुम्ही सगळं मराठीतून शिकताय आणि परत सगळंच्या सगळं इंग्लिश मधून, मग कसं समजणार ना? तर मग तुम्ही ना 10वीच्या पुस्तकात, 8वी 9वी 10वी तिन्हीच्या वर्गाच्या पुस्तकात बघा, सायन्स आणि मॅथ्सच्या पुस्तकात, तुमच्या पाठ्यपुस्तकात इंग्रजीमध्ये कंसात शब्द दिलेले असतात. बघितलेत का कधी तुम्ही? बघितले? ते शब्द पाठ करायचे, मग तुम्हाला सायन्स जरी घेतलं तरी ते खूप सोपं जाईल. ठीक आहे. अच्छा, आता गर्ल्स, तुमच्यासाठी ना, म्हणजे तुमच्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपले काही उपक्रम राबवायबद्दल चाललेले आहे. तर आपण मला गरज पडली तर परत एकदा मी तुमच्या बरोबर मीटिंग करेल. पण आता सध्या तुम्ही वर्गामध्ये गेले तरी चालेल. ठीक आहे. तुम्हा सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगला अभ्यास करा.
सर मुलांना जाऊ द्यात वर्गात. तुम्ही एका जागी बसून घ्या, मी तुमच्याशी बोलते सर. हो चालेल. जा तुम्ही वर्गात जा, घेत जा. हो मॅडम बोला. हा. सर बसून घ्या ना एका जागेला. बसलोय ना मी, अच्छा बेंचवर बसलोय तिसऱ्या मजल्यावर. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके. ते मला कॅमेऱ्यामधून एवढं समजलं नाही. अच्छा. सर काय झालंय ना. बेंचवर बसलो, इथंच रेंज आहे मॅडम, दुसरीकडे रेंज नाही मिळत. हा. नेटवर्क इकडे. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे सर, काही हरकत नाही. दुसरीकडे नेटवर्क व्यवस्थित मिळत नाही. अच्छा अच्छा अच्छा. ठीक आहे सर, ठीक आहे, काही हरकत नाही. आता आवाज पण येत सर नाही मी तुमचा. तुमचा कॅमेरा थोडा वेळ आवाज पण येत. थांबा, 1 मिनिट. हा. सर मी थोडा वेळ तुमचा कॅमेरा बंद केलाय. माझा आता आवाज येत असेल तुम्हाला. आता आवाज येतोय? येतोय ना. हा. आता मध्येच कडून जातो. आता येतोय, मध्येच कडून. हं. हा ठीक आहे सर, आता कॅमेरा बंद बोला ना. केलाय ना, बहुतेक येईल आता व्यवस्थित आवाज. अच्छा. सर हे आपल्या शासनातर्फेच बऱ्याच शाळांना ना वायफाय दिलाय ऑलरेडी. तर तुमच्या शाळेमध्ये मग आम्ही पण ऍप्लिकेशन केलंय. आम्ही पण BSNL कडे ऍप्लिकेशन केलेलं आहे. ते सर परत बोला. आम्ही वायफाय साठी BSNL जे आपलं आहे शासनाची कंपनी, त्याच्याकडे ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि ते प्रोसेस मध्ये. अच्छा, पण आता ते कधी येईल काय सांगू नाही शकत, है ना. हो, ते आम्ही तरी कसं मिळेल याचा प्रयत्न आमचा आहे. बरं ठीक आहे. ठीक आहे सर. सर मला सांगा, आपली 8वी 9वी 10वी ची पटसंख्या किती आहे? आता 8वी 9वी 10वी ची जर म्हटली तर जवळपास 120. तिन्ही वर्गाची मिळून? आमच्याकडे मॅक्झिमम 40 असतात आणि आमची शाळा गावापासून आहे. 120. अच्छा अच्छा. ठीक आहे, चला चांगला आहे नंबर तो पण. सर मला सांगा, तुमच्याकडे कुठल्या विषयासाठी 8वी ते 10वी मध्ये एखाद्या विषयाची टीचरच नाहीये, शिक्षकांची कमतरता आहे का? हा सर, मी म्हंटल 8वी ते 10वी मध्ये कुठल्या टीचरची कमतरता आहे का कुठला विषय शिकवायला? नाही, आता सगळे टीचर आहेत आमच्याकडे, सगळ्या विषयाचे टीचर. अच्छा, पहिल्या सत्रात कमतरता होती का? कमतरता म्हणजे होती, आता वायस्रोतामार्फत आले आमच्याकडे 2 जण. अच्छा, आधी पहिल्या सत्रात कुठल्या विषयासाठी विज्ञानचे नव्हते? टीचर नव्हते आमच्याकडे. विज्ञानचे पण मिळाले, इंग्रजीचे नव्हते ते पण मिळाले. अच्छा, ग्रेट ग्रेट. ठीक आहे सर. सर पण मग आता ते त्यांचं पहिल्या टर्म मधलं जे मुलांचं अभ्यासाचं नुकसान झालं ऑलरेडी, त्याच्यासाठी मग हा, आता तुमचा प्लॅन काय आहे तुमचा? नाही पहिल्या टर्मच्या आधीच मिळाले ना ते आम्हाला, जवळपास ऑगस्ट महिन्यातच मिळून गेले होते ना. अच्छा, मग त्या सुरुवातीला 1-2 मग आमच्या त्या ज्यादा तास शिका पण सुरू आहेत ना आता. अच्छा, बरं बरं, आमची ठीक आहे. शाळा 11 वाजता असते, सकाळी 9:30 वाजता ज्यादा तास शिकवतात आमचे, 1 तास 9:30 ते 10:30. त्याच्यामध्ये त्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांचा जो अभ्यासक्रम राहिलेला आहे तो पूर्ण करून घ्यावा. आता त्याच्यासाठी ज्यादा तास शिका सुरू आहेत मॅडम. अच्छा अच्छा. चला चला, बरं झालं, चांगली गोष्ट आहे. सर तुमचा गेल्या वर्षीचा 10वीचा निकाल कसा लागलेला? 10वीचा निकाल कसा लागलेला गेल्या वर्षीचा? गेल्या वर्षाचा 98% लागला होता मॅडम. अच्छा, आणि जो टॉपर आहे त्याला किती टक्के होते? 98%. 98%? हो नाही, जो टॉपर विद्यार्थी आहे ना, ज्याने टॉप केलं, पहिला नंबर आलेला, त्याचे किती टक्के होते? हा त्याला हा, बरोबर.
78%. अच्छा, ओके ओके सर. 78 ना? सर मी थांबा, तुम्हाला 1 मिनिट, मी फोन करते तुम्हाला. 1 मिनिट थांबा. मॅडम हा थांबा 1 मिनिट सर, थांबा. हीच मुझे मागणी साने साशी सा. हा सर ठीक आहे, मी आता असंच कॉल वरतीच विचारते तुम्हाला. 2-4च प्रश्न राहिलेत. हो हो सर, आपले जो विद्यार्थी ज्याने टॉप केलेलं त्याचे टक्के हो. विचारले, किती? 78 म्हणाला का? आमच्या मॅडम जे आहेत दहावीच्या मागच्या वर्षी वर्ग शिकवतात त्याही बाजूला आहेत म्हणे जास्त होते सर, मी चेक करते म्हणे. अच्छा, बरं चालेल. त्यांना चेक करून सांगू द्या, तोपर्यंत मी दुसरे प्रश्न विचारते. मोबाईलला आहे त्यांचं, ते चेक करतायत. हा मॅडम शोधून घ्या. हो चालेल चालेल. हो, बोला सर, मॅडम. आपले हे सगळे आदिवासी मुलं आहेत बरोबर? हो 100%. आणि सगळ्या मुलांचे पालक प्रामुख्याने काय हे शेती मजुरीच करतात? हो 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 हो, सगळे जवळपास सगळेच. बरं. सर, मुलींना शिकवतात का? म्हणजे मुलींच्या शिक्षणाबद्दल जागरूक? प्रमाण कमी होतं मॅडम आता मुलीच्या शिक्षण. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता आमचा जो, आम्ही तर रिटायरमेंटला आहे आता 4 महिन्यामध्ये, आमचा जो अनुभव आहे, आता मुलांपेक्षा मुली जास्त अभ्यास करतात. हो बरोबर. मुलं खेळण्यामध्ये वेळ वाया घालवतात, मस्त्या करतात, म्हणजे ते पण हुशारच आहेत पण ते लक्ष देत नाही अभ्यासाकडे. आणि मुली मात्र सिरियसली करतात खरंच. सर, मग ह्याच्याशीच जोडलेला माझा पुढचा प्रश्न हा आहे की समजा गेल्या वर्षी तुमच्या शाळेतून 40 मुलं पासआउट झाले. हो. जर वर्षी जसं समजा अंदाजे हो, पासआउट हो. होतात, तर ह्या हो. 40 पैकी किती टक्के अशी मुलं आहेत जे शिक्षणाचा फायदा घेऊन स्वतःच्या पायावर उभी राहत असतील? तसं तर परफेक्ट नाही सांगता येणार, पण तरी 60% तर नक्कीच असतील. पण आता जर आपण बघितलं नोकऱ्यांचा पण प्रॉब्लेम आहे, काही व्यवसायामध्ये पडतात, काही मग पारंपरिक शेती व्यवसायामध्ये पडतात, असं पण असतं. हा, म्हणजे ज्यांच्याकडे काहीच नाही जमलं म्हणून ते परत जसं आई वडील करतात तसं शेतीकडे वळतात. मग ते त्या मार्गाला लागून जातात. असे किती विद्यार्थी असतील सर जे काहीच नाही झालं म्हणून शाळेला म्हणजे शेतीकडे वळले असे? 20-25% असतील ना मॅडम. 20-25%. ठीक आहे, म्हणजे शिकणाऱ्यांपेक्षा ह्यांचं प्रमाण जे आहे ते जरा कमी आहे. हो, ठीक आहे. काही आर्थिक परिस्थितीची पण अडचण असते. हा बरोबर, अडचणी असतात. करेक्ट करेक्ट. पुढचं शिक्षण जे आहे ते घेता नाही येत. सर मला सांगा, कसं असतं, जर 10वी पास झाल्यानंतर किंवा 12वी पर्यंत काही आश्रमशाळा असतात, 12वी पर्यंत नंबर लागला म्हणजे त्यांचं होतं. पण मग महाविद्यालयात गेल्यावर जर हॉस्टेलला नंबर नाही लागला मग परत रूम करा, मग तो खर्च असतो ना. मग पालकांना ज्यांना शक्य असतो तर करून देतात, पण ज्यांना शक्य नाही मग नाईलाज होतो ना त्या विद्यार्थ्यांचा. हा बरोबर आहे सर. सर, मला एक विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही आपला जो यू कॅटपुल्टचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऍडेड आहात का? मी नाही ना मॅडम. आपला खूप आधीच ग्रुप बनलेला सर, त्याच्यामुळे मग तुम्हाला ना. मी प्रभारी आहे, मुख्याध्यापक. त्या ग्रुपमध्ये आमचे सगळे शिक्षक आहेत. त्या मॅडम पण आहेत, त्या 10वीला होत्या मागच्या वर्षी, जे निकाल शोधतायत आता, त्या पण होत्या. सर, मग ना त्याच ग्रुपमध्ये मुख्याध्यापकांचा जो एक आहे, शिक्षकांचा ग्रुप आहे, दुसरा आहे मुख्याध्यापकांचा ग्रुप आहे. तर मागच्या वर्षी 2-3दा VC ला पण मी जॉईन होतो. अच्छा अच्छा. नाही सर, पण ना तुम्ही त्या ग्रुपमध्ये जर ऍक्टिव्ह नसाल ना, आता तुम्ही काय मिस केलं ते मी तुम्हाला सांगते. डिसेंबरमध्ये आपण नागपूर, नाशिक सगळ्या रिजन मधल्या मुख्याध्यापकांबरोबर एक मीटिंग घेतलेली, त्यांना लोधा स्कॉलरशिप परीक्षेबद्दल सांगण्यासाठी. आणि ही लोधा स्कॉलरशिप परीक्षा ही लोधा फाउंडेशनने गेल्या वर्षीपासून चालू केली आहे. ऑनलाईनच फॉर्म भरायचंय, ऑनलाईनच परीक्षा द्यायची, कुठे जायची गरज नाही, त्याच्या फीज पण नाहीये रजिस्ट्रेशनची, फ्री आहे सगळं. आणि जर विद्यार्थ्याने चांगला अभ्यास करून ती परीक्षा पास केली तर त्याला उच्च शिक्षण सगळं जेवढा पण त्याचा खर्च होईल ते लोधावाले उचलणार. संबंधित फाउंडेशन कडून होईल. हो, येस. तर म्हणजे एक जरी विद्यार्थी बघा आपला झाला सिलेक्ट तर त्याची पूर्ण लाईफ बनून जाते. तर आता हो, मग आता
आता तर उशीर झाला, तर आता नेक्स्ट इयर साठी तुम्ही लक्षात ठेवा की आता परीक्षा 7 फेब्रुवारीला, आता एक महिना पण नाही राहिला, तर आता तुमचे 7 फॉर्म भरून फेब्रुवारीला. हा आता फॉर्म भरून काय त्याला अर्थच नाहीये. बरं. तर तुम्ही म्हणून म्हटलं की तुम्ही त्या ग्रुपमध्ये ऍक्टिव्ह असाल ना, तर तुम्हाला अशा ह्या नवीन नवीन गोष्टी ज्या आहेत ते कळत राहतील. आणि तुम्ही बघताय ग्रुपमध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त, नोट्सच्या व्यतिरिक्त दुसरं काही येतच नाही. त्याच्यामुळे असं पण अभ्यासासाठी येतो. हा एक्झॅक्टली. मग त्याच्यामुळे असं पण नाही की तुम्हाला डिस्टर्बन्स होत राहील त्या ग्रुपचा. तर त्याच्यामध्ये जरा तुम्ही ऍक्टिव्ह राहा. तुम्ही सर कुठल्या ग्रुपमध्ये, जरा व्हॉट्सअपवर बघून सांगता का नाव मला त्या ग्रुपचं? एक नंबरला किती मार्क होते मॅडम? एक ग्रुप पहिला आला होता मागच्या वर्षी, त्याला 81% मार्क होते. अच्छा अच्छा, ग्रेट, चांगलं. हॅलो हॅलो मॅम. हा मॅम, मी ऐकलं त्याला 81% होते. मॅम तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये व्हॉट्सअपच्या ऍडेड आहात? ते पीओ नाशिक एटीसी. अच्छा, नाशिक एटीसी ना. हा, मग ह्याच ग्रुपमध्ये की नाही अजून ह्यांचा पण एक ग्रुप बनलेला असेल, म्हणजे प्रिन्सिपल्सचा पण एक ग्रुप बनलेला असेल. तर सरांना मग ना त्या ग्रुपमध्ये पण जरा ऍक्टिव्ह राहायला सांगा, बिकॉज तुम्ही एक खूप महत्वाची इन्फॉर्मेशन मिस आउट केली. आता आमच्या अंडर बघा खूप एवढे सगळ्या शाळा आहेत, आम्ही 1 to 1 कॉल नाही करू शकत, म्हणूनच तर ग्रुप बनलेला आहे ना. सो एक एक्झाम होती लोधा स्कॉलरशिप, तर त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालं. आता 7 फेब्रुवारीला परीक्षा आहे, तर तुमच्या शाळेने ते मिस केलं. तर ऍटलिस्ट नेक्स्ट इयर साठी तरी, म्हणजे आता पुढचे जे पण काही उपक्रम असतील ते ऍक्टिव्ह असाल तर तुम्हाला त्याचा फायदा मिळेल त्या उपक्रमांचा. ठीक आहे मॅम, मला हे विचारायचं होतं की मुलं मुली जिथे हॉस्टेलमध्ये राहतात ती पक्की कन्स्ट्रक्शन केलेली बिल्डिंग आहे? हो. अच्छा, आणि तिथे पिण्याचं स्वच्छ पाणी, वॉशरूम वगैरे व्यवस्थित आहेत मुलांसाठी? हो, व्यवस्थित आहे सगळे. अच्छा मॅम, ही काही शाळांमध्ये नवीन बिल्डिंग बांधून दिलेत, तर ही जुनीवाली बिल्डिंग आहे की नवीन बांधलेली बिल्डिंग आहे? नवीन बांधलेली आहे. अच्छा, नवीनच दिलेली. अच्छा, कधी झालेलं काम ह्याचं बांधून? म्हणजे मागच्या वर्षी शिफ्ट केलं. मागच्या वर्षी शिफ्ट. मुला मुलींसाठी दोघांसाठी पण? मुलं अजून जुन्या बिल्डिंग मध्येच आहे, त्यांच्या बिल्डिंगचं काम झालेलं आहे, थोडंफार बाकी. अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके, ठीक आहे. सर, मला तुम्हाला, सर आहेत का? हॅलो. हा मॅम, सर आहेत का? हो, आहे. अच्छा, बाहेर गेले ते. ते आपला आवाज जातोय का त्यांना? हो मॅडम, बोला. हा सर. सर, मला विचारायचं होतं की आता हे BSNLचं नेटवर्क जेव्हा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत तुमच्याकडे दुसरं काय अल्टरनेटिव्ह नाहीये है ना वायफाय साठी? नाहीच आहे मॅडम, दुसरं काहीच नाही. अच्छा सर, मग चला वायफाय तर येऊन जाईल, पण लाईटीचं कसं आहे? शाळामध्ये सारखी लाईट जाते की असते? हो, लाईट जाते ना. लाईट पण जाते. आता पण लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळेच अडचण आहे जवळपास 1-1.5 तासापासून. रोज लाईट जाते? हो, ग्रामीण भागामध्ये तसं असतं ना मॅडम. आणि आमची शाळा गावामध्ये पण नाही, गावापासून लांब 2.5 किलोमीटरवर कुठेच गाव नाही, आजूबाजूला जंगल आहे. अच्छा 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 अच्छा, ओके. मग जरी इंटरनेट आलं तरी पण लाईट नसल्यावर तर प्रॉब्लेमच आहे कनेक्टिव्हिटीचा, कारण ते वायफाय, इंटरनेट शिवाय ना टीव्ही चालेल ना वायफाय चालेल. हो. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे सर, मी हे सगळे मुद्दे जे आहेत ते नोट करून घेतलेत. आता बघूया आपण मग काय करू शकतो. हे लाईटीसाठी शासनाकडून काही शाळांमध्ये वरती ना सोलार बसवलंय किंवा इन्व्हर्टर. नाही, तो पण प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे, त्याचाही सर्वे करून गेलेले सोलरचा. अच्छा अच्छा, पण अजून त्याचं काही झालं नाही, पुढे सरकलं नाही ते. अच्छा, आणि बघ इन्व्हर्टर वगैरे पण नाहीये? इन्व्हर्टर आहे, पण ते जास्त जर लाईट गेली तर मग ती बॅटरी चार्जिंग होत नाही ना. आणि लाईट आली तर ती जरा पॉवर कमी असते त्याची. ते प्रॉपर चार्जिंग नाही होत. हो. ठीक आहे, चालेल सर. मला काय वाटलं तर मी तुम्हाला फोन करेल अजून काही जर मॅडम, तुम्हाला 100% सहकार्य करू आम्ही. हो सर, नक्की. हो, काहीही असेल तर मी फोन करते आणि आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहू. फक्त तुम्ही ना ग्रुप मध्ये थोडा ऍक्टिव्ह राहावा सर. चालेल. ठीक. ओके सर, ओके. थँक्यू सो मच. थँक्यू.